Hello. Uh, Hello. This is the Maya Artifact. This is the Artifact episode. हा Artifact episode आहे का? I don't know. Uh, well, let's just point वर ये. तुला काय बोलायचं आहे? आपण नाव नंतर डिसाइड करू. Is it Artifact episode or not? Okay. So let's begin. काही लोक एक प्रकारे नाही का आपल्या मनामध्ये घर करून जातात. कारण आपण त्या व्यक्तींसोबत खूप जास्त वेळ स्पेंड करतो. जस्ट लाईक 8 घंटे 10 घंटे कंटिन्यू त्या व्यक्तीसोबत स्पेंड करतो. मोर दॅन 6 आवर. ते एक प्रकारे अजीबचं रिलेशनशिप तयार होऊन जाते त्या व्यक्तीसोबत. अजीबचं म्हणजे इन द सेन्स की म्हणजे असंच रिलेशन असतं म्हणा, सारखंच. खास काही वेगळं वगैरे काही असं नाही. म्हणजे आपल्याला पण त्या व्यक्तीबद्दल राग, प्रेम वगैरे प्रत्येक फिलिंग वगैरे आपण एक्सपिरियन्स करू शकतो. बट जे एक अटॅचमेंट असते ती वेगळी असते. या म्हणजे आपल्याला एवढं माहित असते का हा व्यक्ती उद्या पुन्हा मला दिसणारच आहे. सो असे आपल्या लाईफमध्ये व्यक्ती असतात, जस्ट लाईक तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे किंवा आसपास अराउंड तुमच्या वर्किंग एरियामध्ये असणारे जे लोक आहे, जे नेहमी तुमच्या सोबत असतात वगैरे वगैरे, तुमच्या टीम मध्ये असतात, एव्हरी टाइम तुम्हाला दिसतात. जरी तुम्ही जे रागवत असेल किंवा तुम्ही त्याचा राग करत असेल किंवा तो तुमचा राग करत असेल, वॉट एव्हर, स्टील तो व्यक्ती नेहमी सोबत असतो. या बट समहाऊ आपल्याला एक वेळा माहित पडलं की तो व्यक्ती नंतर आपल्याला कधीच मिळणार नाही. इट वॉज लाईक द लास्ट डे. आजचा शेवटला दिवस आहे ना, इट वॉज लाईक अ लास्ट डे. आणि देन ही नेव्हर मीट अस अगेन. सो इट डज फील्स रिअली बॅड. आय डोंट नो ही फिलिंग काय, बट या आय जस्ट मी एक प्रकारे एक्सपिरियन्स करून राहिलो या गोष्टी, आणि इट डज मेक्स मी फील रिअली बॅड. वाय? कारण कारण खरंच खूपच वाईट फील होते अशा वेळेस. म्हणजे सगळेजण निघून जातात आणि यू जस्ट थिंक कसं आले, म्हणजे आपण अशी फिलिंग नसते का तो व्यक्ती पुन्हा वापस यावा. नो नो नो. बट एक असं वाटते की जस्ट लाईक सुना वाटते. जस्ट लाईक म्हणजे आपण खेळायला गेलो आहे बा क्रिकेट, आणि होल ग्राउंड खाली आहे. खेळाचं तर खूप मन आहे, बट खेळण्यासाठी कोणी लोकच नाही वगैरे वगैरे. तेव्हा कशी फिलिंग येते, बिलकुल सेम. जस्ट लाईक होल वर्ल्ड मध्ये आपण कसं एकटाच फील करतो स्वतःला. दॅट वॉज दॅट फिलिंग. आणि हीच फिलिंग आता मी एक्सपिरियन्स करून राहिलोय. आज माझ्या ऑफिस मधले एक मुलगा, जस्ट लाईक माझे सिनियर होते, शिवम घाटे, काफी अनोइंग सा पर्सन होता. या जस्ट लाईक आफ्टर 1 वीक अगो मी त्याला अनफ्रेंड पण केलाय. राईट. या बंद्यामध्ये इतका ऍटिट्यूड का खूपच जास्त भाऊ. म्हणजे आजपर्यंत मी असा ऍटिट्यूड वाला बंदा मी कधीच बघितलं नाही. खूपच ऍटिट्यूड रे वेरे बॉस. या आणि या व्यक्तीसोबत मी पंगे घेतले. म्हणजे यांच्या प्रोजेक्ट मध्ये काम न करणं वगैरे वगैरे, आणि सोबत थोडं कमीच बोलणं कामापुरतं वगैरे. इट जस्ट लाईक दॅट. आणि खरंच त्यांना वाईट फील वाटलं असेल, बट आय ऑल्सो एगरली फील्स लाईक दॅट की त्यांना ठीक आहे भाऊ, तू वाईट फील आता यो तू तू इसी लाईक काय. म्हणजे इट इज लाईक कोल्ड वॉर काइंड ऑफ लाईक दॅट होता आमच्या दोघांमध्ये, तो शिवम घाटी आणि मी. म्हणजे कोल्ड वॉर म्हणजे इट इज लाईक दॅट. म्हणजे बोलायचं काही नाही, म्हणजे एकदम असं एकदम तोंडावर काही बोलायचं नाही. तू मादर शोधा लवडाच्या वर हलकट बेदूर, हा बिलकुल नाही. जस्ट लाईक भाऊ हे करायचं आहे, हो झालं का, हो झालं का, हो हो नाही हो नाही याच्यामध्ये आन्सर राहायचे. इट वॉज लाईक दॅट. सो आणि याच्यामध्ये खरंच एक प्रकारे अजीबस फिलिंग होती या कोल्ड वॉर मध्ये. बट आज माहित पडलं की आज त्यांनी सांगितलं की टुडे इज द लास्ट डे ऑफ PMI ऑफिसमध्ये. अँड देन
ही वॉज गॉन. म्हणजे आज तो मुंबईला चालला अँड देन आफ्टर सर्टन डेज ही गोज टू दिल्ली. सो खरंच खूप इगरली खूपच वाईट फील झालं यावेळेस. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की आपण बोलावं. बट आणि या म्हणजे माझ्या फिलिंग वगैरे एक्सप्रेस करावं म्हणलं, बट इट वॉज नॉट द राईट टाइम. कारण आज ऑफिस वगैरे होतं वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट इज नॉट. बट या वगैरे वगैरे. बट वॉट एव्हर, व्यक्ती कसाही असो, मला त्याचा राग यायचा खरंच. तो म्हणजे जे ऍटिट्यूड वाले बंद असतं त्याचा मला खूपच राग येते. या सो इट इज लाईक अति जास्त राग यायचा. आय एम अनफ्रेंड ऑन फेसबुक डूड अँड ही नोज दॅट. म्हणजे बघ, मी त्यांना नाही का 2-1.5 महिना अगोदर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ही ऍक्सेप्ट इट केव्हा, इट इज लाईक 14-15 days आफ्टर दॅट. ओके ठीक आहे. आणि देन त्याच्यानंतर काय झालं की राईट नो, इट इज लाईक 5 or 6 days अगोज मी त्यांना अनफ्रेंड पण करून टाकलं. आता अनफ्रेंड केल्यावर त्यांना काही हेच जात नाही, बट ऍक्च्युली दे न्यू का यांनी अनफ्रेंड, यांनी या बंदानी अनफ्रेंड केलाय आपल्याला. विच इज लाईक ह्या अनफ्रेंड करणं, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं, काइंड ऑफ लाईक दॅट सोशली ज्या गोष्टी आहे ना, ह्या कोणी सांगत नाही का यांनी मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली वगैरे वगैरे. बट एक प्रकार असं असते ना की माहीतच पडून जाते यार. या म्हणजे लाईक आपल्या लाईफ मध्ये करीब म्हणजे आपण प्रति दिवसामध्ये करीब अर्धा 1 घंटा आपण फेसबुक सोशल मीडियावर तर वेस्ट करतोच. त्याच्यामध्ये ना काही या साऱ्या गोष्टी माहीत पडून जाते. या कोणी ब्लॉक केलं, कोणी का केलं वगैरे वगैरे. आणि त्यावेळेस नाही का तिथं एक समजूनच जाते का जर त्या बंद्याने आपल्याला अनफ्रेंड केलाय किंवा ब्लॉक केलाय तर तो व्यक्ती आपल्याला काही म्हणजे तो व्यक्ती आपल्याला आवडत नाही वगैरे वगैरे, किंवा आपल्याला तो व्यक्ती त्याच्या मनात वॉटेवर असंच काहीतरी रिलेशन आहे. सो बट आज माहित पडलं की ही वॉज गॉन आणि गोइंग टू दिल्ली. त्याला जॉब लागली नेक्स्ट. आणि सो खरंच वाईट फील वाटलंय. कारण जाता जाता आपण त्याच्यासोबत खूप वाईट असं बोललो किंवा वाईट प्रवृत्त केलं असं मला वाटते. त्यांच्या प्रोजेक्टमध्ये पण मी काम नाही केलं. एल्गी मध्ये मला अजिबात काम करायचं म्हणजे इट इज लाईक मला त्यांच्या प्रोजेक्टमध्येच काम करायचं नव्हतं. म्हणजे असं होतं की इतकी म्हणजे जस्ट लाईक जॉब एकदम खुन्नस झाली. म्हणजे व्हाय इज दॅट गाय इतना क्यू आहे, इतना ऍटिट्यूड आहे. म्हणजे असं काय एवढं ऍटिट्यूड आहे. नेहमी नाही का छोटीतली छोटी जरी मी गलती केली ना, छोटी छोटी गलती नाही का हा मॅडमला जाऊन सांगे देखो मॅडम यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. इट वॉज लाईक समज जर मी यांच्या प्रोजेक्ट मध्ये असतो ना, तर यांनी माझी अशी मारली असती खूपच जास्त. अरे अति जास्त मारली असते. सो मी यांच्यापासून थोडा दूरच राहतो असं विचार ठरवलं होतं मी. सो इट जस्ट लाईक मी एक दिवस काम केलं, केबल ट्रेच्या क्यूसी यांच्या खतम करून टाकल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा महिंद्रावर गेलो, बॅक टू महिंद्रा. आणि मग त्यांना कळलं की ही वॉज नॉट गोईंग लाईक दॅट प्रोजेक्ट. सो त्यांनी मला पुढे काम पण नाही दिलं त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आणि मी महिंद्रावरच काम केलं आफ्टर त्याच्यानंतर. सो अशा प्रमाणे हे सिच्युएशन आहे. बट व्हॉटएव्हर, जे काही असो, राग द्वेष जे काही फिलिंग वगैरे आहे, इट वॉज लाईक इन द ऑफिस. बट ही वॉज गॉन, सो इट जस्ट फील्स रिअली बॅड. अनदर दॅट माझे रूममेट आहे सुधीर भाऊ, ते पण माझ्यासोबतच जॉईन झाले होते. जस्ट लाईक माझ्या करीब 1 महिना अगोदर जॉईन झाले होते PMI मध्ये. ते कॅट डिपार्टमेंट मध्ये नव्हते, ते होते रिसर्च डिपार्टमेंट मध्ये, इंडस्ट्रियल म्हणजे याच्यामध्ये सिम्युलेशन मध्ये होते. ते माझ्यापेक्षा सिनियर होते वगैरे, बट ते माझ्या डिपार्टमेंट वगैरे नव्हते, त्यामुळे त्यांच्यासोबत जास्त कॉन्टॅक्ट वगैरे राहायचा नाही. आणि रूमवर आल्यावर तरी मग फक्त जेवणा खाण्याचं आणि जेवले का, झोपले का, हागले का, मुतले का, बस एवढंच बोलायचं वगैरे वगैरे, काही खास वगैरे काही बोलायचं नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल इतकी एवढी असं अटॅचमेंट वगैरे झाली नाही. बट रूममेट वगैरे आहे, सो बेसिकली स्पेंड टाइम, जास्त काही टाइम वगैरे स्पेंड केला नाही. बट मोस्ट ऑफ द टाइम कसा आमचा इरिव्हर्सिबल राहत होता. आयदर त्यांची मॉर्निंग शिफ्ट राहत होती आणि आयदर म्हणजे मॉर्निंग किंवा इव्हिनिंग किंवा मॉर्निंग. सो जस्ट लाईक एवढं रॅन्डम पोझिशन मध्ये राहत, आणि त्यावेळी नाही का आमची भेट वगैरे होणं म्हणजे असंच स्वाभाविक, म्हणजे येणं जाणं वगैरे वगैरे, जेवले का, झालं का, बस एवढंच. सो इट जस्ट लाईक दॅट. त्यांना पण जॉब लागली पुण्याला, सो ते पण चालले म्हणजे गेले या राईट नाव, ते पण गेले पुण्याला. सो
खरंच लोक वाईट जातात, वाईट खरंच खूप लोक निघून गेल्यावर खूप वाईट फील होते. आणि अं, तेव्हा खरंच असं वाटते का झालं आपण खेळायला आलोय बट कोणीच खेळायला आलं नाही, ग्राउंडवर सगळं ग्राउंड पूर्ण खाली आहे. स्टील आय जस्ट फील लाईक दॅट. म्हणजे बघ ना, म्हणजे या रूम मध्ये नाही का मी जिथे राहतो नागपूरमध्ये, इथे नाही का आम्ही या क्षीरसागर या या घरी या इथे नाही का आम्ही करीब 6-7 जण राहत होतो. 6-7 जण, आय यू इमॅजिन. म्हणजे मी, त्याच्यानंतर आपला सुधीर भाऊ, त्याच्यानंतर वैभव, यश, शुक्ला, त्याच्यानंतर स्नेहल गुप्ता, आणि तो स्नेहल, तो एक दोस्त बंदा. इट वॉज लाईक आम्ही एवढे जण होतो, किती जण होतो, 6-8 जण, 8 जण आम्ही. आणि तेव्हा बहुत भरपूर वाटे, संध्याकाळी जेवण करायला सब जण बसे ना, तर जस्ट लाईक बिंग फॅमिली वाटे. बट आता किती 2च जण राहिले, सगळेच जण गेले. या यश गेला, शुभम शुक्ला गेला वगैरे, गेले म्हणजे जस्ट लाईक त्यांना दुसरा जॉब भेटला किंवा दुसरीकडे शिक्षणासाठी त्यांनी दुसरी रूम वगैरे केली, किंवा ज्यांना प्रेफरन्स वगैरे वाटत असेल. सो या म्हणजे एक प्रकारे फॅमिली तर बनून जाते, बट फॅमिली सारखे आपण वागत नाही. या म्हणजे जायचं आहे तर जायचं आहे, बट एक अजीबच रिलेशनशिप होऊन जाते यार. आय डोंट नो व्हॉट इज इट, बट या. कारण आपण नेक्स्ट टाइम तर आपण म्हणजे गायब होऊन जातो. म्हणजे असं आहे की आपण त्या व्यक्तीला आपण पुन्हा तसं फोन करणार तर नाहीच, मुद्दामून वगैरे त्याला व्हॉट्सअप तर करणार नाही. हा एवढी वगैरे असेल तर करू मला 1-2 वेळा वगैरे, बट लिटरली आपण असं एवढं एकदम असं मुद्दामून वगैरे असं काही करत तर नाहीच. सो इट जस्ट लाईक, आणि नेक्स्ट टाइम असं कोणतं कॉन्टॅक्ट वगैरे येणार नाही का समोर आपण पुन्हा भेटू बा इल्ले. सो इट वॉज लाईक दॅट गाय इज कम्प्लिटली डिलीट. म्हणजे तो त्याच्या तुमच्या व्हॉट्सअप नंबर किंवा तुमच्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट मध्ये कुठेतरी लपून राहतो बस, ऑल टाइम, बस, बाकी काहीच नाही. सो आणि तेव्हा असं वाटतंय की चला बस सगळेजण निघून राहिले, सो लेट्स गेट सम मेहनत, आणि स्वतःची पण आपण थोडीशी सुरुवात करू आणि गो टू पुन्हा चेसिंग द टार्गेट्स. दॅट्स अ ड्रीम अँड दॅट इज वन थिंग. बट एवढा विचार कर, समज जर आपल्याला किती वाईट वाटत असेल जेव्हा तो व्यक्ती सोडून जातो आपल्याला, बट हा विचार कर का समज तो व्यक्ती म्हणजे आपल्यासाठी तो एक व्यक्ती सोडून जातो, राईट, बट त्याच्यासाठी नाही का आपण सगळेजण सोडून जातो. या म्हणजे काय, तो आपल्यापासून दूर चाललाय ना, सो ऑन दॅट टाइम आपण त्याच्या परीने विचार केला ना, ऑन दॅट प्रेफरन्स, तर तो व्यक्ती सगळ्यांना सोडून चाललाय. सो त्याच्या मनात काय फिलिंग येत असेल, राईट, सगळ्यांना सोडून चालला आहे, नवीन शहरात, नवीन ठिकाणी, नवीन लोकांसमोर, काइंड ऑफ फील्स लाईक लिअरली स्कॅरी वगैरे. तेव्हा ऍटिट्यूड वगैरे सब खतम होऊन जातं नवीन शहरा वगैरे. हा तो ऍटिट्यूड राहतो, बट कुठेतरी दबून राहतो, लवकर बाहेर येत नाही नवीन नवीन जागेत, नवीन लोकांमध्ये. बट या एक प्रकारे, पण त्याला किती वाईट वाटत असेल जेव्हा चला बा सौरभ नाही, वृषाल नाही, कोणीच नाही वगैरे, या अश्विन नाही, अक्षय नाही, प्रणय नाही वगैरे वगैरे, एव्हरी वन इज गॉन. सो त्याच्या पर्स्पेक्टिव्हने ही इज थिंकिंग रिअली बॅड, बट दिस इज द पार्ट ऑफ लाईफ. जोपर्यंत आपल्याला म्हणजे आपल्याला जिथे पोहोचायचं आहे त्यासाठी आपल्याला कुठून तरी निघायला पाहिजे ना. आपल्याला आपण आपल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कुठून तरी निघावं लागेल ना. जर माझं टार्गेट आहे, मला जायचं आहे बॉम्बेला, माझं खूप दूर निश्चय आहे आणि मला बॉम्बेलाच जायचं आहे, इट वॉज लाईक माय टार्गेट. सो यासाठी आपल्याला इथून निघावं लागेल ना, नागपूर वरून निघावं लागेल, तेव्हाच तू कुठे बॉम्बेला पोहोचशील. दॅट इज आफ्टर दॅट देर इज नो सच थिंग्स लाईक दॅट. म्हणजे कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. दैट्स द लाइन. आई यूज्ड टू फॉरगेट, बट दैट इज द लाइन. कहीं पे पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी है. दैट इज द पार्ट ऑफ लाइफ. दैट इज द rule. That is something like that. Always be facing this thing, and this will happen every times. Yeah. जेव्हा हे पण गेले होते आपले गौरव सर आणि त्याच्यानंतर आपले शोएब सर वगैरे गेले होते, तेव्हा पण इट जस्ट फील्स रिली बॅड. आणि त्याच्यानंतर आपले शिवम घाटे आणि त्याच्यानंतर आपले रूममेट सुधीर भाऊ,
ते पण गेले. सो एव्हरीवन इज म्हणजे केव्हा ना केव्हा कोणी ना कोणीतरी जाणारच आहे तुझ्या लाईफ मधून वगैरे वगैरे. आई वडील, आई वडील वगैरे नाही, बट इट इज लाईक काइंड ऑफ पीपल हु यूज टू बी देअर. म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये ते तुम्ही सोबत होता, स्पेंड सम टाइम, मेक सम रिअली गुड मेमोरीज. त्याच्यानंतर इट जस्ट लाईक एव्हरीथिंग इज लॉस्ट. लाईक माझे मित्र, आता मी त्यांना विसरलो वगैरे नाही किंवा सोडून गेलो वगैरे नाही आहे, बट इट वॉज लाईक नाही का, मी त्यांच्यासोबत खूप टाइम स्पेंड करायचो. इट वॉज लाईक जेव्हा मी वर्धेला होतो वगैरे वगैरे. बट आफ्टर जेव्हा मी जॉब सुरू झाली माझी वगैरे, नागपूरला सेटल झालो किंवा नागपूरला वगैरे इथे जॉब करत आहे, सो इट जस्ट लाईक माझ्या प्रति वीक मध्ये एकदा वगैरे संडेला वगैरे भेट होते. बट तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण जे सॅटिस्फॅक्शन आहे ते निघून जाते म्हणा. बट इट वॉज लाईक जे असते ना, म्हणजे सगळेजण एन्जॉय करत आहे नाही, मग मी नागपूरमध्ये एकटा आहे, तेव्हा खरंच इट जस्ट फील्स रिअली बॅड. बट वॉट एव्हर, दॅट इज द लाईफ, दॅट इज समथिंग इज यूज टू नीड टू अंडरस्टँड. सो येस, मी याला आर्टिफॅक्ट एपिसोड नाही बनवत, कारण हे एक अशी मेमोरीज आहे जे ऍक्च्युली मला एक प्रकारे सेपरेटलीच ठेवायचं आहे. कारण आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये चाललं जाईल ते हे दबून जाईल एक प्रकारे. कारण कोण बघेल, कोण 1277 वाला आर्टिफॅक्ट एपिसोड बघेल. तर मी त्यांनी सांगितलं होते की कहीं पे पोहोचने के लिए कहीं से निकलना जरुरी होता है वगैरे वगैरे. बट या आय गॉट द नेम ऑफ दिस एपिसोड, कहीं से निकलने के लिए कहीं पे, कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. दैट इज द नेम ऑफ दिस एपिसोड आय फायनली गॉट. यस, आजची तारीख सांगून दे. यस, आजची तारीख आहे ऑगस्ट 31. डूड, माझा परवा वाढदिवस आहे. जस्ट लाईक 2 सप्टेंबर. वेल, वाढदिवस इज वाढदिवस, येईल तेव्हा येईल, आपण तेव्हा सांगू वगैरे. बट टुडे इज 31 ऑगस्ट 2018. राईट नाव आय एम नागपूर. वाजले आता हे 7 वाजले आहे आणि एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. अँड या, इज इट, दिस इज द एंड. दिस इज दी कहीं से निकलने के लिए कहीं पर पहुंचना, कहीं पर पहुंचने के लिए कहीं से निकलना जरूरी होता है. या, थँक यू.